नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी कर्जमाफीसाठी प्रक्रिया सुरू झाली असून बँकेने आता डॉक्युमेंट्स म्हणजेच की कागदपत्र मागवायला सुरुवात केली आहे। तुमच्या सोसायटीमध्ये कर्ज असेल किंवा तुमचं बँकेकडून कर्ज घेतलं असेल तर कोणकोणती कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची आहेत, चला लगेच माहिती पाहूया। यामध्ये सर्वात महत्त्वाचं पहिलं म्हणजे तुमचा चालू 7/12 आणि 8 म्हणजेच की आता रिसेंट मध्ये काढलेला 7/12/8 डिजिटल असू द्या किंवा तलाट्याकडून तुम्ही ते काढून त्या ठिकाणी जमा करायचं आहे। 2 नंबरला तुमचे किसान कार्ड, ज्यांचे सोसायटीमध्ये खातं आहे त्यांच्याकडे किसान कार्ड असेल, ज्यांचे बँकेकडे असते त्यांच्याकडे हे कार्ड नसतं, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। तिसरं तुमची आधार कार्डची झेरॉक्स आणि पॅन कार्डची कलर झेरॉक्स, अपडेट केलेलं आधार कार्ड आणि त्यासोबत पॅन कार्डची झेरॉक्स देखील तुम्हाला त्या ठिकाणी जमा करायची आहे। त्यानंतर ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी सर्वात महत्त्वाचा आहे। ज्यांचे अजूनही फार्मर आयडी नाहीयेत, लवकरात लवकर महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन तुमचे फार्मर आयडी काढा आणि ह्या फार्मर आयडी त्या ठिकाणी तुम्ही द्यायचा आहे। नंतर तुमचं बँक खात्याची झेरॉक्स, जे काही बँक पासबुक आहे त्याची तुम्हाला झेरॉक्स द्यायची आहे। त्यासोबत तुम्हाला मोबाईल नंबर आणि 2 फोटो, आधार कार्डची लिंक असलेला मोबाईल नंबर द्या आणि स्वतःचे 2 फोटो देऊन त्या ठिकाणी लवकरात लवकर जमा करून घ्या, जेणेकरून या कर्जमाफीचा तुम्हाला लाभ मिळणार आहे। याबाबतचे तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारा आणि अपडेटसाठी पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा।